रवीत पहिरा गावीची लेखणे अदृश्य दर्शने संतांच्या संता महिमा काय वर्णुनी पामर नकळे तो साक्षात ब्रह्मादिका आपली चंदन निवलितो कुणी त्रिगुणतो काही संत संग माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांच्या वचने वारी जन्म दुःख निश्चान्न ते भूत निवारण तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णवे पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. या अभंगाचं चिंतन गेले 2-4 दिवसापासून चालू आहे. तर या चिंतनावर काही शंका आलेल्या आहेत. थोड्याशा त्या शंका आणि त्याचं समाधान करून अभंगाच्या पुढच्या चिंतनाकडे आपण जाऊया. मी आता चिंतनाला प्रारंभ झाला त्या दिवशी सगळ्यांना प्रार्थना केली होती की कोणाला काही या चिंतनामध्ये शंका येत असतील तर त्यांनी जरूर उद्योग करावे. दुर्दैव माझं हे आजपर्यंत कोणी काही केलं नाही. आज केलेलं आहे. मला आनंद आहे. आपल्याला शंका विचारणाराचं दुःख नाही वाटत, आनंद वाटतो. नाही मला त्या शंकेचं उत्तर देता आलं तर मी प्रामाणिकपणे तसं सांगेन की नाही मग याचं उत्तर देऊ शकत आणि त्याचं उत्तर शोधण्याचा निश्चित प्रयत्न करेल. संत वाङ्मयाचं भावनात्मक दृष्टीनं परिशीलन करणं हे जरी योग्य असलं तरी त्याही बरोबर चिकित्सात्मक दृष्टीनं चिंतनाच्या दृष्टीनं ही त्याचं परिशीलन व्हावं. सांगणे तेव्हा माझी शंका त्याच्यावर उपस्थित केलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली शंका ही आहे की रवीदीप हिरा गावीची लेखणे. लेखणे शब्दाचा अर्थ करत असताना आपण उद्भूत रूपवान वस्तू अशा प्रकारचा केला होता. तर शंका अशी आहे की जलोख्यातून येणारा सूक्ष्म जो रज आहे त्या रजाच्या ठिकाणी उद्भूत रूप आहे, परंतु दीप आणि हिरा तो सूक्ष्म रस दाखवू शकत नाही. म्हणून रवीदीप हिरा गावीची लेखणे या चरणाला बाग येतो. दुसरी शंका आहे की अदृश्य दर्शने संतांच्या या चरणामध्ये दर्शन या शब्दाचा अर्थ ज्ञान केल्यास परमात्मा ज्ञानाचा विषय असल्यामुळं दृश्य होईल. परमात्म्याचं ज्ञान लक्षणावृत्तीने मानलं तरी लक्षणावृत्ती गण्य ज्ञानाचा विषय परमात्मा होईल, त्यामुळे तो दृश्य ठरतो. असं त्याच्यातलं अदृश्यत्व हे निघून जाईल. तिसरा दृष्टांत आहे वज्ञापुत्र नाही या ज्ञानाचा विषय असल्यामुळे दृश्य ठरतो. त्याप्रमाणे परमात्मा आहे या ज्ञानाचा विषय असल्यामुळे दृश्य ठरणार नाही का? अंतःकरण हे पंचमहाभूताच्या मिलित तत्वांशापासून झालेलं असताना त्रिगुण हे अंतःकरणाचं उपादान कारण कसे आहे? स्वरूपाहून त्रिगुणांना भिन्न समजणं म्हणजे त्रिगुण काढणं असेल तर त्रिगुणापासून होणारा ताप नष्ट होणार नाही. कारण त्रिगुणापासून होणारा ताप स्वरूपाहून फक्त भिन्न समजला जाईल आणि त्रिगुण तसेच राहिल्यामुळे त्यापासून होणारा तापही तसाच राहील. अशा प्रकारच्या या शंका क्रमाने त्याचं उत्तर आहे का? पहिली शंका आहे की देखणं या शब्दाचा अर्थ उद्भूत रूपवान असा केला होता आपण. पण उद्भूत रूपवान अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये ज्या वेळेला दुपारच्या वेळेला कचरा जर पडता फुटलेला असेल तर त्या किंवा झरोका असेल त्याच्यातून खाली येणारं जे ऊन आहे तर त्या उन्हामध्ये असे सूक्ष्म कण रजक कण असे फिरताना दिसतात. पण ते उन्हातच दिसतात. सावलीतही दिसत नाही. सावलीमध्ये सूर्याचा प्रकाश असतो आणि दिव्याच्या प्रकाशाने ते दिसत नाहीत आणि हिऱ्याच्या प्रकाशाने ते दिसत नाही. हिऱ्याच्या प्रकाशाने दिसतात की नाही आता मलाही नाही माहिती म्हणा, कारण मी पाहिला नाही अजून तसं प्रकाशवान. पण कल्पना करू आपण दिसत नाही. तर मग रवीदीप हिरा गावीची लेखणे या चरणाचं कसा अर्थ लावायचा किंवा बाद होणार नाही त्याची शंका केलेली. याचं उत्तर असं आहे की रूपवान उद्भूत रूपावान वस्तू
त्यांचं दर्शन होण्याकरता, त्यांचं ज्ञान होण्याकरता सहकारी कारण म्हणून प्रकाश आहे. मुख्य कारण तर नाही आहे. मुख्य प्रमाण कोण आहे? नेत्र आहे. रूपवान वस्तूचं ज्ञान होण्याचं मुख्य अशा प्रकारचं कारण प्रमाण नेत्र आहे. आणि त्या नेत्राला प्रकाशाचं काय असतं? सहकार्य. ठीक आहे. आता ज्यावेळेला हा रजकण त्याला रूप असूनही, उद्भूत रूप असूनही, प्रकाश असूनही त्याचं ज्ञान होत नाही, त्याचं कारण हे आहे की त्याला प्रकाश, प्रखर प्रकाशाची गरज असते. आणि प्रखर प्रकाशाची गरज असणं हा प्रकाशाचा दोष नाहीये, तो नेत्राचा दोष आहे. नेत्राची ज्योती ज्या वेळेला कमी व्हायला लागते त्यावेळेला मग त्याला जास्त प्रकाश लागतो. अंध प्रकाशामध्ये नेत्र त्या वस्तूला पाहू शकत नाही. तर जो रजत कण आहे तो सूक्ष्म असल्यामुळं त्याला प्रखर प्रकाशाची आवश्यकता आहे. आणि हिऱ्याचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे, हा प्रखर प्रकाश नसल्यामुळं ते दिसत नाही. ते दिसत नाही असं नाही. डोळ्याचा दोष. त्याच डोळ्याला जर आपण सूक्ष्म वस्तू दाखवणारा चष्मा लावला तर दिव्याच्या प्रकाशातही आणि हिऱ्याच्या प्रकाशातही ते रजकण दिसतील. म्हणून रवी पहिला गावीची देखणी याच्यात काही बाध येत नाही. कारण कसलाही प्रखर चष्मा लावला तर अंधारात दिसणार नाही. मग रवी पहिला चष्मा गावीची देखणी असं लावावं लागणार. तर चष्मा काय करतो? आहे त्या आपल्या नेत्रवृत्तीचं तेज वाढवतो. म्हणजेच रवी पहिरा याच्या प्रकाशामध्ये उद्भूत रूपवान ही देखणी वस्तू ही दाखवण्याचं सहकार्य ते करतात. आता जर तुमचं नेत्र जर कमी 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 होत चालत असेल तर मला उन्हातही काही काही काय होत नाही, अक्षर नाही दिसत. चष्मा लावत असताना ते डॉक्टर लोक ते हेच करतात, असं अक्षर करा दिसतं का तुम्हाला? नाही दिसत. मग त्याच्यापेक्षा मोठं लावतात. दिसतं का? हा हे दिसतं. त्याच्यापेक्षा बारीक हे दिसतं का? नाही हे दिसत नाही. मग ते त्याच्यावरून काय करतात? चष्म्याचा नंबर काढतात. तो दोष प्रकाशाचा नाही येतो. सूक्ष्म वस्तू प्रकाश असताना जर दिसत नसेल तर तो दोष प्रकाशाचा नाही होत. तो कोणाचा आहे? डोळ्याचा आहे. डोळ्याचा. तेव्हा डोळ्याचा दोष घालवला तर त्याची काही अडचण नाहीये. त्यामुळे त्या चरणाला भाग येत नाही. दुसरी शंका आहे की अदृश्य दर्शन ही शास्त्रीय शंका आहे. बरोबर आहे. कारण ज्ञानाचा विषय कुठलीही वस्तू मांडली की ज्ञानाचा जे विषय असतो त्याला काय म्हणतात? दृश्य म्हणतात. बरोबर. आता ज्ञान म्हणजे नेमकं काय? त्या दिवशी मी सांगितलं होतं त्यांना वजन सांगितलं गेलं त्यामुळं ही शंका बहुतेक तशीच राहिली असेल. ज्ञान शब्दाचा अर्थ आहे. ज्ञान शब्दाचा अर्थ आहे त्या वस्तूचं प्रकाशन. ही वस्तू अशी आहे अशा प्रकारचं कळणं त्याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. आणि हे प्रकाशन वृत्तीतला आभास करतो. या प्रकाशनाचं कार्य कोण करतं? वृत्तीतला आभास करत असतो. वृत्ती नाही करत. वृत्ती अज्ञानाची निवृत्ती करते. अज्ञानाची निवृत्ती म्हणजे प्रकाशन नाही. अज्ञानाची निवृत्ती शब्दाचा अर्थ प्रकाशनाला योग्य बनवणं तो विषय. म्हणून वृत्तीची प्रयोजन सांगत असताना तिथं असं म्हटलेलं आहे, औरणभंगार्था स्वच्छता संपादनार्थ. त्या विषयाला ज्ञान होण्याला लायक बनवणं एवढं काम वृत्तीच आहे. आणि त्या विषयाचं प्रकाशन करण्याचं काम वृत्तीत असणार प्रतिफलित जे चैतन्य म्हणजे त्याला काय म्हणतात? आभास म्हणतात. आभास. तो आभास त्या वस्तूचं ज्ञान करून देतो. ज्या वेळेला सद्गुरूच्या वचनाने, संतांच्या वचनाने
आपली वृत्ती आत्मब्रह्माकार होते, त्यावेळेला त्या आत्मस्वरूपावर असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्याचं काम ती वृत्ती करते. त्या वृत्तीमध्ये दूर करण्याची शक्ती संतांच्या कृपेची असते. अज्ञान दूर केलं. आता अज्ञान दूर झाल्यानंतर त्या वस्तूला प्रकाशन करण्याचं काम कोणाचं आहे? आभासाचे. प्रकाशन काम करण्याचं आभासाचे. प्रकाशन केलं की ती वस्तू दृश्य झाली. पण जड वस्तूला प्रकाशन करण्याची आवश्यकता असते. जी वस्तू स्वयंप्रकाश रूप आहे, स्वप्रकाश रूप आहे, त्या स्वप्रकाश रूप वस्तूला दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता राहत नाही. आणि जो आभास जड वस्तूला प्रकाशित करतो तो आभास त्याच प्रकाशाचा आभास आहे. जोपर्यंत उपाधी आहे वृत्तीची तोपर्यंत तो त्या बिंबावून काय आहे? भिन्न आहे, वेगळा आहे. अज्ञानाची जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत ही उपाधी गेली, वृत्तीनं तिचा काय केला? नाश केला. उपाधी गेली, हा आभासच राहत नाही. आभास त्या प्रकाशात मिळून जातो आणि परमात्मा हा स्वतःच प्रकाश स्वरूप असल्यामुळं, स्वतःच ज्ञान स्वरूप असल्यामुळं त्याचं प्रकाशन होतं असं नाही, तर तो तद्रूप होतो. आणि तद्रूप होण्याला त्याचं काय म्हणतात? दर्शन म्हटलं जातं. म्हणून ते दर्शन असलं तरीही तो दृश्य होऊ शकत नाही. दृश्य होण्याकरता द्रष्टा आणि दर्शन हे दोन्ही लागतात. दृश्य हा सापेक्षिक अशा प्रकारचा शब्द आहे. जसा पत्नी हा सापेक्षिक शब्द आहे, आई हा सापेक्षिक शब्द आहे. आई नुसती बाई होऊ नाही शकत. तिला मातृत्व येण्याकरता काय लागतो? मुलगा लागतो, पुत्र लागतो, अपत्य लागतं. अपत्याच्या संबंधाने तिच्या ठिकाणी मातृता हा धर्म येतो. तसं वस्तूच्या ठिकाणी दृश्यत्व येण्याकरता द्रष्टा आणि दर्शन लागतात. हे एकावेळी एक जगत नाही. दृष्टा, दृश्यन, दृश्य ही जी त्रिपुटी आहे त्याच्यातला एक जरी काढला तरी दुसरे दोन्ही राहत नाही. त्याच्यातला एक जरी काढला तरी दुसरे दोन्हीही राहत नाही. दोन्ही बस काय राहत नाही. समजा एखादा मनुष्य आंबा खायला घेतला, त्याने आंबा खाण्याकरता घेतला, पेळा तो धुवून पेळा त्याच्यावर ते काढलं आणि आता चोखणार. आता याच्यामध्ये त्रिपुटी कशी आहे? खाणारा भोगताय, आंबा भोग्य आहे, आणि ते चाखणं, त्याचा आनंद रस घेणं, त्याला काय म्हणतात? भोग म्हणतात. असं तो तोंडात घालणार, एवढ्यात त्याला अटॅक आला आणि त्या लगेच त्या क्षणातच तो काय झाला? खल्लास झाला. आता भोगता राहिला का? भोगता नाही राहिला, पण भोग्य आणि भोग राहिला ना. मला आंबा राहिला, भोग्य नाही राहिलं. कारण भोग्य हा शब्द त्याच्या ठिकाणी कोणामुळे? भोगत्यामुळे. भोगता नसेल तर भोग्य नाही, आणि भोगता भोग्य नसेल तर कशाचं भोग? तसं दृश्य हा सापेक्षिक शब्द आहे. द्रष्टा त्या सापेक्षतेला काय म्हणतात? दृश्य म्हणतात. ज्या वेळेला द्रष्टाच राहत नाही, तो ज्याला पाहायला गेलेला आहे, तद्रूप झालेला आहे, एकरूप झालाय, त्यावेळेला हे दृश्य होईल कसं? म्हणून त्याचं प्रत्यक्ष झालं तरीही त्याचा अदृश्यपणा याला कुठल्याही प्रकारचा बाध येत नाही. तो अदृश्य असं नसतं. देवाचं दर्शन संत असं नाही करून देतात की हे घड्याळ आहे, तसा हा देव आहे, आणि मग पाहणाऱ्यानं देव पाहिला आणि मग देव दृश्य झाला, पाहणारा दृश्य झाला, आणि पाहणं हे काय झालेलं आहे? दर्शन झालेलं आहे. असा देवाच्या दर्शनाचा कार्यक्रम नसतो. ते पाहणे ऐतिहासिक विरा निसा नमोळल्या विरा आपण आपले जरा भरवून जा तिरंदेशी वाळणे मी पणे मी धारणे. ते रूप पाहिजे आपले
आपण अशी, पण ते पाहणे आहे सेवेला. भगवंताचं पाहणं हे अशा प्रकारचं आहे की पाहणारा त्या दृश्याच्या ठिकाणी एक रूप होणं म्हणजे त्याचं पाहणे. आणि तो एक रूप झाला की त्याचं अदृश्य कसे अदृश्य कायमच राहतो. कोणाचं दृष्ट कोण आहे? दृश्य होण्याकरता काय पाहिजे? दृष्ट पाहिजे. दृष्टच नाही यायला म्हणून ते दृश्य नाही, दर्शनही नाही, नुसतंच चिन्मात्र शिल्लक राहत. त्यामुळं त्याचा अदृश्यताही जात नाही. तिसरा प्रश्न आहे की आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याच्यामध्ये झालं. वल्यपुत्र जसा नाही हा ज्ञानाचा विषय, परोक्ष ज्ञानाचा विषय, तसा परमात्मा आहे तर आहे अशा प्रकारच्या ज्ञानाचा तो विषय होत नाही. तो आहे स्वरूप आहे. हा परमात्मा आहे असं ज्याला दर्शन झालेलं आहे अशा ज्ञानाचा तो विषय होत नाहीये. मी परमात्मा स्वरूप आहे अशा ज्ञानाचा तो विषय होतो. जोपर्यंत हा परमात्मा आहे अशा प्रकारची वृत्ती राहते तोपर्यंत त्याला परमात्म्याचं दर्शन झालेलं नसतं. म्हणून तर तोची लटिक्या माझी भला, तोची लटिक्या माझी भला म्हणे देव म्या देखील. जो मी देव पाहिलाय असं म्हणतोय तुकोबाराय म्हणतात हा लबाडातला श्रेष्ठ आहे. लबाड शिरोमणी, लबाडातला चांगला लबाड. कारण तशा प्रकारचा पाहण्याचा विषय देव होतच नाही. देव पाहणं या शब्दाचा अर्थ देव होणं, देवत्व, सच्चिदानंदत्व त्याला प्राप्त होतात. आणि सच्चिदानंदत्व या तत्वावर वृत्ती आरूढ होणं, ही सच्चिदानंद स्वरूप आहे अशा प्रकारची प्रतीती येणं, याचंच नाव त्याचं दर्शन आहे. अंतःकरण हे पंचमहाभूताच्या निमित्त सत्वांशापासून झालेलं असताना त्रिगुण हे अंतःकरणाचे उपादान कारण कसे? तर याचं उत्तर असं आहे, जरी अंतःकरणा सूक्ष्म पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणाचं अंतःकरण बनत असलं तरीही त्या सत्वगुणामध्ये रजोगुण तमोगुण लगेच नसतात असं नाही. जास्त भाग हा सत्वाचा असतो आणि थोडा भाग तर रजतमाचा असतो. म्हणजे थोडा असलेला नसल्याचा भाग थोडा असलेला. हो, कशाचा केलाय? साखरेचा आहे. साखरेचा आहे म्हणजे याचा अर्थ साखरेशिवाय दुसरा कुठलाच पदार्थ नाही का त्याच्यात? अच्छा, पण तो नसल्याचा भाग. तेव्हा सत्वगुणापासून अंतःकरण तयार झालेलं आहे हे खरं असलं तरी त्या सत्वगुणामध्येही थोडासा रजाचा भाग, थोडासा तमाचा भाग हा असतोच. म्हणून ते त्रिगुणात्मक आहे. जगातली अशी कोणतीच वस्तू जगात नाही कशी त्रिगुणात्मक नाही. मग काही सात्विक माणसं आहेत, काही राजस माणसं आहेत, काही तामस माणसं आहेत. कसं तर जास्त तमगुण आणि कमी सत्व रजगुण त्यांना काय म्हटलं जातं? तामस म्हटलं जातं. जास्त रजगुण, कमी सत्वगुण, तमगुण, रजगुणी माणसं झोपती नाही मरत. एवढे बोंबत फिरते झोपती नाही. ते रजगुण म्हणजे तमगुण लगेच नाही असं नाही, सत्वगुण लगेच नाही असं नाही, पण कमी सत्व आणि कमी तम आणि जास्त रजगुण. आणि सत्वगुणी जी माणसं असतात त्यांच्यात रजगुण तमगुण नसतो असं नाही. तो काय असतो? कमीपणा. शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे. त्रिगुणापासून होणारा स्वरूपाहून त्रिगुणांना भिन्न समजणं म्हणजे त्रिगुण काढणं असेल तर त्रिगुणापासून होणारा ताप नष्ट होणार नाही. शंका करणाऱ्या हे लक्षात नाही आलेलं की त्रिगुण जे तप्त करतात, तापवतात, ते स्वरूपाला नाही. त्रिगुणाचा ताप कोणाला असतो?
देहाला, आणि त्या देहाची आत्म्याने तादात्म्य केलेलं आहे चैतन्याने, म्हणून तो स्वतःच मान. ज्या वेळेला त्याला हे निश्चित ज्ञान होतं की याचा आपला काही संबंधच नाही, जसा हा सगळा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, तसा हा देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, अशा प्रकारच्या वृत्तीवर तो आरूढ होतो. त्यावेळेला देहाच्या तापाने तो तप्त होत नाही. महाराज प्रत्यक्ष असं शरीर कापलं तरी ते त्याचा साक्षी होऊन पाहतात, त्यांना वेदना होत नाही. हा अनुभवाचा विषय, चर्चेचा विषय. ज्या दिवशी कर्णाला समजलं की आपण क्षत्रिय आहे, त्या दिवशीपासून त्याला सूतपुत्र कोणी म्हटलं तरी दुःख नव्हतं. सूतपुत्र म्हणणारा तर मग त्याने दुःख नाही मानलं, नाही तर त्याला कोणी सूतपुत्र म्हणलं दुःख कसं तरी वाटायचं, कसं तरी व्हायचं. आपण सूत्रपुत्र असल्याबद्दल त्याला खूप खेद व्हायचा, कारण तो क्षत्रियापेक्षाही जास्त शूरवीर होता, आणि केवळ तो सूतपुत्र असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्याचा अपमान होत होता. मग कृष्णाने म्हणा किंवा कुंतीने त्याला सांगितलं तो सूतपुत्र नाही, सूर्यपुत्र आहे. काय बदल झाला त्याच्यामध्ये? म्हणजे त्याच्यात सूतपुत्र असा काढून टाकला नाही, फक्त त्याची मान्यता गेली. तो क्षत्रिय पुत्र म्हणायला लागला, कुंती पुत्र स्वतःला समजू लागला, कुंती पुत्र समजू लागला की सूतपुत्र म्हणून त्याला जो ताप होत होता तो काय झाला, नष्ट झाला. तसं मी देह अशा रूपामध्ये जगणारा मनुष्य देहाच्या तापाने जगतो. आत्मानं ते विजाण्यालयमस्मे ते पुरुषात्मिच्छं कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत, शरीरम अनुसंजरेत कस्य कामाय तिच्छा. तर शरीराच्या तापाने तो कसा तप्त होईल यावर विचारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये विस्ताराने विवरण केलेलं आहे. याच प्रश्नाचं उत्तर आहे. तिचा भाव आणखी याच्यामध्ये काही कोणा त्यांना शंका असतील तर त्यांनी प्रवचन झाल्यानंतर विचाराव्या. तेव्हा आपलं कालचं चिंतन हे चालू होतं की माया बाते पिंड पाये ना माया जन्म मरण जाया संत संग. संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे. आईबाप जसे मुलावर प्रेम करतात, संतही तसंच जगावर प्राण्यावर मानवावर प्रेम करतात. पण आई बापाचं प्रेम आणि संतांचं प्रेम करण्याचा म्हणजे त्या प्रेमाच्या स्वरूपामध्येही फरक आहे आणि मोक्ष प्रेमाच्या कार्यामध्ये फरक आहे. आई बाप प्रेमाने काय करतात? पिंड पाळतात, पिंड पोचतात. तिचा पिंड हाच तो आहे अशा प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी असतो. तोच भाव त्या मुलामध्ये काय केला जातो? आरूढ केला जातो. आरूढ. त्यांना हे समजत नाही की आपल्या या करण्याचा परिणाम काय. म्हणजे अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर सगळ्या दुःखाचं कारण आहे देह मी. जोपर्यंत हा भाव आपल्या मनामध्ये राहील देह मी, तोपर्यंत आपण श्रीमंत बना, सत्ताधारी बना, कलाकार बना, विद्वान बना, महाराज बना, नाही तर मातीत जा. दुःखातून मोकळे नाही होणार, दुःख निवृत्ती नाही होणार. आज आपण पाहतो यावत जगाकडे सगळेच कसं दुःख भोगतात. जो देखे सो सुखी बाबा. सगळेच दुःख कष्ट, पैसा नाही तेही दुःखी, आणि ज्यांच्याकडे पैसा ठेवायला जागा नाही खर्च खाली ठेवलेले तेही दुःखी. का? दुःखाचं कारण पैसा असणं नसलं नाहीच आहे. दुःखाचं कारण आहे हे हमी हा भाव, आणि हा भाव सगळ्यांचाच आहे. म्हणून सगळेच काय आहे? दुःखी. भजन करणारे दुःखी, झोपा घेणारे दुःखी,
कीर्तन करणारे, कृपकाचं सांगणारे दुःखी, ऐकणारे दुःखी. कारण भाव तोच आहे ना. दुःखाचं कारण सगळ्या ठिकाणी तेच आहे ना. देह मी हा भाव जोपर्यंत आढळून राहील तोपर्यंत दुःखही चुकत नाही आणि जन्म मरणही नष्ट होत नाही. सगळ्याला मूळ कारण आहे देह. आणि हा देह मी आई बाप मायेनं पुष्ट करतात. माय बापे जन्म पाळलेला माया. जन्म मरण देह मी म्हणून कर्म केलं, पाप पुण्य तयार होतं. आणि पाप पुण्य तयार असले की ते काही एका जन्मामध्ये सगळं संपत नाही भोगून. ते भोगण्याकरता मग काय घ्यावे लागतं? जन्म घ्यावे लागतात. जन्म घेतला की मरण पाचवीलाच राहतं. जो जन्माला आलेला आहे त्याने लिहून ठेवायचं मी मारणार आहे. आता अभद्र तसंच काय अभद्र आहे? भद्र आहे ते अतिभद्र आहे. अतिभद्र अभद्र विभद्र नाही. संसर्गिक लोक त्याला अभद्र म्हणतात. तर काय अभद्र आहे? जन्माला माणूस मरणारच आहे. त्याच्यात अभद्र काय? ज्याचा जन्म झाला त्याचा निश्चित काय होता तो जातोही ध्रुव मृत्यू ध्रुवांजन्म मृतस्य. खाटेवर झोपलाय त्याला एक दिवस ज्याचा 12वा झालाय, 12 झालेला आहे, त्याचा 13वा निश्चित ठरलेलाच आहे तो. कमी जास्त माझं पुढं पण निश्चितच असतं. त्यामुळं जन्म आणि मरण पिंड पोचल्यामुळं पिंडाला मी अशा प्रकारची धारणा झाल्यामुळे जन्म मरण. आणि जन्म मरण वाण जो असतो त्याचं कल्याण झालेलं असतं. कल्याण शब्दाचाच अर्थ या जन्म मरणाच्या दुःखातून जो मुक्त झाला. निश्रेय म्हणतात त्याला. निश्रेय निश्रेय म्हणजे कल्याण. पोराला नोकरी लागली कल्याण झालं. नोकरी तुला कल्याण होत काय माणसाची ज्ञान इतकी कधी खालच्या दर्जाला लागली महाराज. एक तर पहिलं तर कर्माचं पारतंत्र्य आहे काय, आणखीन दुसऱ्याचं पारतंत्र्य होणारा कल्याण म्हणतात. कर्माचं विकाराचं इंद्रियाचं तर पारतंत्र्य आहे. आणखीन कोणाच्या तरी ताब्यात जाणं. नोकर म्हणजे शेवट काय असतो? ताबेदार नाही. शासनाचा असला काय कशाचा असला काय. लोकांचं लक्ष सगळं पैशाकडंच लागलं. त्याच्यामुळे लोक बाकीच्या कशाला काय देऊन नाही राहिले, महत्व देऊन नाही राहिले. ज्याचा देह पराधीन तो जीवे गीता सदा दिन. जिवंत असून तुला पराधीना समाधान नव्हे लहान करतात. माणसं निर्लज्ज झाले. कोणी काही बोललं तरी पैसा मिळतो ना, काय बोलणं सहन करून. पराधीनाचे तो काय म्हणे तो केवळ मूर्ख चोरी दुःखाचे दुःख अवश्य पराधीना. तेव्हा कल्याण नोकरी लागण्यात नाही, पोटा पाण्याची सोय होते. समजा नोकरी लागली म्हणजे काय होतं? मूर्ख असला तरी पगार मिळत राहतो. नोकरी करण्याला फार काही आजकाल लक्षात नाही. शासनाचा वेळ आहे तेवढं ते ठरलेलं काम असतं. तेव्हा ठरलेलं काम केलं, संपलं काम. व्यापार वगैरे करायचा असलं तर मग नोकऱ्या करणारा व्यापार जमा असतो. व्यापाराला जरा चॅप्टर लागतो माणूस लागतो. व्यापारी चॅप्टर असताच प्रश्नच नाहीये त्याच्यामध्ये. जर विचार नसत तर व्यापारच करता येणार नाही. त्याला तर कुणीही काय करेल, कुणी फक्त येणार ते पापण पुण्य ते पुढचं राहील. कुणी सरळ अशा प्रकारचं त्याला हुशारच माणसं. हुशार माणसं व्यापार नोकरीच्या नाही मानली पडत. पुष्कळ दुसरे असे उद्योगधंदे नोकरीशिवाय की जे नोकरीपेक्षाही काय झालंय, नोकर वर्ग संघटित असल्यामुळे त्यांनी सरकारची नाक दाबू पगार काय केलेले वाढवून. खरं म्हणजे नोकरदार लोक जेवढं काम करतात जेवढे पगार घेतात तेवढे काम नाही करणार. एवढा पगार नोकराला नाही पाहिजे. म्हणून आज नोकरीकडे जी भाव आहे ना ती याच्या करताय. कारण त्यांना जो पगार मिळतो तो कमी कष्टामध्ये जास्त पगार मिळतो. आणि मग बाहेर बुद्धी वापरायची, श्रम वापरायचे, हे करायचं एवढं करूनही निश्चित नसतं. ते
शेती असली काय, व्यापार असला काय, आणखीन काही असलं काय, नोकरदाराचा पगार कसा आहे निश्चित ठरलं. त्याला काहीच गेलं नाही ना. अतिवृष्टी झाली काय, अनावृष्टी झाली काय, भूकंप झाला काय, जंगल झाले काय, काय झालं काय, त्याचा पगार ठरलेला आहे. त्याच्यामुळे लोक नोकरीकडे धावतात. नाही तर नोकरीला फार अक्कल लागते असं काही नाही. कल्याणाचा त्याचा काही संबंध नाही. कल्याणाचा त्याचा सुतराम संबंध नाही. पोट भरण्याची जी माणसाला चिंता चिंता राहत नाही. महाराज त्या बाबतीत आपल्यापेक्षा पक्षी चालले, त्यांना चिंताच नाही. यांना चांगली नोकरी लागली म्हणून राहिली नाही, त्याला नाही, यांनी हात भरून दुखलेला आहे, त्याला भरलाच नाही हात. म्हणजे तुझं पक्षी आहे. कल्याणाचा त्याचा संबंध नाही. कल्याण त्याच्यापासून लय लांब आहे. मध्ये बरेच तेच झालं. पोट भरणं आणि कल्याण होणं याच्या मध्यंतरी खूप फेस आहे. पोट भरणं हेच कल्याणाचं तर मधुपुराचं पहिलं कल्याण झालेलं आहे. कारण त्याला काही पेरावं लागत नाही, त्याला काही खुरपावं लागत नाही, त्याला काही खत टाकावं लागत नाही. परस्पर सगळी कामं होऊन आयता माल त्याच्याकडे येतो. केवळ पोट भरणं कल्याण आहे. हे जर तुमची कल्याणाची व्याख्या असेल तर तुमच्यापेक्षा डुकराने जास्त कल्याण करून घेतलेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. तू काय म्हणलं, जर पोट भरणं यालाच आपण कल्याण मानत असू तर हे पशु पक्ष्यांचं सहज आहे. निसर्गाने त्यांचं तेव्हाच कल्याण करून टाकलेलं आहे. कल्याण पोट भरणं नाहीये. कल्याण शब्दाचा अर्थ आहे कारणासह दुःख जाणं आणि नित्यानंदाची प्राप्ती होणं. शास्त्रांनी ज्याला मोक्ष म्हटलेलं आहे, मोक्ष अशा प्रकारचा मोक्ष प्राप्त होणं हे कल्याणाचं स्वरूप. ते घडून टाकत डोक्यातून. पैसा मिळायला लागला म्हणजे कल्याण झालं, बरंच कल्याण व्हावं म्हणून त्याला पैसे मिळण्यासारखं करून घ्यावं. खरंच तुमचं त्याच्यावर प्रेम असेल तर जन्म मरणाच्या पलीकडे जाईल तो. जन्म मरणातून मुक्त होईल याचा जरा रस्ता दाखवा आणि त्याचे साधनं त्याच्याकडून मिळून करून घ्या. खरेच आई बाप असेल तुम्ही असाल तर, शत्रूत असाल तर मग काही प्रश्न नाहीये. चोर असाल तर मग काही प्रश्न नाही. आणि ह्या जन्म मरणातून बाहेर पडण्याकरता केवळ आईबाप नाही उपयोगी करू शकत. मग त्याला ते आईबाप काय लागतात, संत लागतात. जन्म मरण जाया संत संग. जन्म मरण जाण्याकरता संत संघाची गरज आहे. संत संघामध्ये जन्म मरणातून आपण मुक्त होऊ शकतो. कसं होऊ शकतो? जन्म मरणाला कारण आता सांगितलं कर्म आहे. जन्म मरणाला कारण काय? कर्म आहे. आणि तेही क्रियमान कर्म नाही. प्रारब्ध संचित असं बनतात आणि संचित क्रियमान. आपण जोपर्यंत करतो तोपर्यंत ते क्रियमान. केलं की संचित. आणि त्याच्यातून जे भोगाला आलं त्याला क्रियमान अशा प्रकारचं म्हणतात. तेव्हा कर्म जन्म मरणाला कारण आहे. जन्म मरण जाणं हेच जर कल्याण असेल, हाच जर मोक्ष असेल तर कर्माभाव झाला पाहिजे. कर्म संपलं पाहिजे आपल्या जीवनातलं. कुठलंच कर्म राहता कामा नये. प्रारब्ध कर्म ठीक आहे, ते भोगून संपणारच आहे. या देहाबरोबर कर्म संपते. कर्म संपलं की देह पडतो. संचित मला संचितामध्ये एवढे जन्म देण्याची ताकद असते. करोडो जन्म देण्याची ताकद असते. आपण एका मानव जन्मामध्ये एवढं कर्म करतो की त्या कर्माचं फळ भोगण्याकरता एक जन्म नाही, आपल्याला करोडो जन्म घ्यावे लागतात. करोडो. मग जन्म कोटी दुःखे भोगायचे. एवढं कर्म एका मानवाच्या आयुष्यामध्ये आपण तयार करतो. सामान्य नाही आपण. म्हणून तर या देहाला सुपीक जमीन म्हटलेलं आहे. सुपीक. इदम शरीरम कौंतेय क्षेत्र फारच पिकते महाराज. फारच.
आपल्याकडे ज्या जमिनी आहेत त्या फारच पिकतात, काही पिकतात, काही तर कसं आहे मला ते उगा जमीन आहे म्हणून आपल्या जनावरला चारायला म्हणूनच ती घेतलेली राहते, मोकळी सोडायला. तिथं काही पिकतच नाही, अगदी हुलगे सुद्धा पिकत नाही. काही जमिनीमध्ये आघाताच येतं, रब्बीचं पीक नाही, सारखाच पाऊस लागतो, शितोडा लागतो. आज सकाळी पाणी दिलं का दुपारी काय होऊन जातं, वाळून जातं. इतक्या हलकी जमीन कमी पिकत. काही जमिनी गंगीच्या काठाच्या, प्रत्येक गंगीच्या काठाच्या जमिनी एकदा चांगला जर पाऊस भरला, झाडाचं पोट तिथं भरलं, पेरून उगवला की आलंच पीक. समजायचं गोदावरीच्या काठाच्या ज्या जमिनी आहेत मला त्या ज्वारी पेरून एकदा उतरली, उतरेपर्यंत जरी ओला असली तर ते पीक आलं. समजायचं खाली जमीन 20, 25, 30 क्विंटल पर्यंत आवडायचे. पण मला मानव देवाची जमीन फारच भारी आहे, फारच भारी. 3.5 एकर आहे. त्याच्यामुळे सगळे अल्पभूधारक, सगळेच काय अल्पभूधारक, सगळे अल्पभूधारक आहेत. 3.5 एकर आहे, पण एवढा अमाप पीक येतं त्याच्यामध्ये, एवढा अमाप पीक येतं की नंतर करोडो जन्म आपण काहीच नाही केलं तरी खायला पुरत होणार. एकाच जन्मामध्ये एवढं पीक तयार होतं, करोडो जन्माला. ठीक आहे, कर्म हे कारण आहे जन्म मरणाला. मानव देहामध्ये कर्म करते, याचा सत्संगाचा काय संबंध आहे? जन्म मरण जाया सत्संगाचं ज्ञानाला म्हणतात, तुकोबाने म्हणतात. तेव्हा सत्संगात जन्म मरणाचं कर्म संभाव लागेल ना. कर्म तर करतोय आपण, अहो म्हणजे सत्संगात गेलं म्हणजे मग कर्म जाऊन बसायचं, मग कर्म कशाला होईल? म्हणून म्हणलं की नुसतं कर्म न करणं एवढा सत्संगाचा जर उपयोग असेल तर मला क्लब मध्ये गेल्यानंतर तर एकदमच कर्म घडत नाही. कीर्तनाची तरी वेळेची, सत्संगाच्या वेळेची काय असते, मर्यादा असते असं म्हणतात. मग आपल्याला काय अनुभव आहे. पण ते क्लब मध्ये 3 दिवस माणसं बाहेर नाही उठतच नाही, मला बसले 3 दिवस जागेवरच सगळं येत नाही. तिथं तर कर्म घडतच नाही. मला ते फार मोठं कर्म घडतं. या कर्माचं असं विचित्र काम आहे की काही न करणं हाही एक करण्याचा प्रकार आहे. काही न करण्याची परी म्हणजे प्रकार जयाची होती. या मानव देहामध्ये असे काही केलं तरच कर्म घडतं असं नाही, काही नाही केलं तरीही ते कर्म घडतं. काही न करणं हेही काय आहे, कर्म आहे. म्हणून न करण्याचं सुद्धा पाप आणि पुण्य होतं. नामस्मरण नाही केलं, न करण्याने पाप. नामस्मरण न करणं हेच पाप. नामाची विनमुख होणार पापी. मानव देहाला येऊन ज्या भगवंतांनी हा देह दिलेला आहे त्या भगवंताची आठवण न करणं ते मोठं पाप करणे. 1 नंबरचं पाप म्हणतात त्याला. 1 नंबरचं ते दारू पिणं वगैरे हे 2 नंबरची पाप. एक असे अनुष्ठान विहित जे आहे त्याचं अनुष्ठान न करणं हे पाप आहे. म्हणून एखादं पूजनीय असेल, नमस्कारणीय असेल तर त्याला नमस्कार न करणं काय आहे, पाप आहे, पाप. आणि अनमस्कारणीय असेल तर त्याला नमस्कार करणं पाप आहे. पाप पुण्य कशाने होतं हे आपल्याला पेपर मध्ये नाही कळत. त्याच्याकरता धर्मशास्त्र पाहावं लागतं आणि धर्मशास्त्रामध्ये या गोष्टी सांगितल्या. भगवंताच्या मंदिरासमोरून आपण जात असतो आणि जात असताना जर आपण प्रभूला नमस्कार नाही केला तर नमस्कार न करणं हा काय दोष आहे, पाप.
उभे एखाद्या गाढवाला नमस्कार करणं गाढव म्हणून तुझी दोष. देव म्हणून केला तर मग नाही दोष. सगळ्याला नमस्कार करावा, पण काय म्हणून करायचा? देव म्हणून करायचा. उपाधी म्हणून नाही. उपाधी म्हणून केली तर तो जर अनमस्काराने असेल तर निश्चितच काय आहे? दोष आहे. तर या पाप पुण्याचं इतकं सूक्ष्म चिंतन आहे की धर्माची कर्मे ती कवयोक्ते कर्महिता सत्य कर्मरोषाने यज्ञात्वा मोक्षेचे सुमार. या सत्संगाचा आणि जन्म मरण निवृत्तीचा संबंध काय आहे? सत्संगाने जन्म मरण कसे निवृत्त होतात त्याचे उत्तर त्यांनी पुढच्या चरणामध्ये दिले. संतांच्या वचने वाढीत. तर ही शक्ती ही त्यांच्या वचनाची. कोणाच्या? संतांच्या वचनाची. की संतांच्या वचनाने जन्माचं दुःख. बाकीच्या चरणामध्ये संतांचं कार्य सांगत असताना मिष्टान्नाचे हे दिलेले उपमा दिलेली आहे. मिष्टान्नही दुःख घालवतं. कशाचं दुःख घालवतं? भुकेचं दुःख घालवतं. जर भुकेचं दुःख घालवण्याकरता मिष्टान्नच लागतं असे नाही. भूक लागल्यानंतर माणसाला मिष्टान्नच पाहिजे अशी तो अपेक्षाही करत. काही म्हणजे अहो ती असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही नाही. तुकाराम म्हणे भूक न विचारी प्रकार योजे त्याची सार यथाकार. कारण भूक प्राणाला लागलेली असते, पोटाला लागलेली असते आणि विचारणारी जीभ असते. तसं जिभेचा पोटाचा संबंध नाहीये. परत आपल्याला जे रोग होतात ना ते खास जिभेमुळे होतात. जिभे आपण खाताना जिभेचा जर विचार केला नाही आणि पोटाचा विचार केला ना तर पुष्कळ रोग आपोआपच कमी होऊन जाते. पण ती मध्ये ना लवचिक असली तरी आपल्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. अंधनी दासी जशी राबते. अंधनी दासी जशी ज्याची दासी असते त्या मालकाचं ती सतत काय करते? काम करते. तसं या जिल्ह्याची जशी काय आपण अंधनी दासी नाही. मला झोपी लागलेली आहे आणि ती भाजी बरोबर नाही म्हणतात. मी नाही जेवत. मग तुम्हाला भूक लागली आहे, रात्री सुद्धा नाही जेवले, तुमची तू भाजी नाही जेवत. काना मला भरायचे ना महाराज झालं लोकांना आकली शिकवतो. तुला एवढीची आवडत नाही भाजी तुझ्या आवडीची. भाजी काय पचत नसेल, त्याची त्याला काय असेल? अलर्जी असेल. त्याच्यामुळे शरीरामध्ये काही दोष निर्माण होत असतील. मग जर तो खात नसेल तर आपण समजू शकतो बा हे काय आवडत नाही. आवडत नाही म्हणजे कोणाला आवडत नाही? चवळीला. हा गोळ्या खायचं एवढा आधी नाही. जिभेला आवडत नाही. अरे मधुकरी मागणाऱ्यांनी हे नखरे करावे. हे असं त्यांचे तसंच आहे. झक मारावी, कामं करावी, कष्ट करून आणावं, बनवून खावं, मग असं पाहिजे तसं पाहिजे म्हणावं. ज्याने मधुकरी खायचे त्यांनी जे मधुकरी देईल ते खायला पाहिजे. मला जिभेचा लाड मधुकरी खाणाऱ्यांनी नाही करावा. पूर्वी असं म्हणतात की मधुकरी आणायचे इंद्रायणी मध्ये बुडवायची. पाणी निघून पाण्याबरोबर असं कसं काय मधुकरी खाणाऱ्याने ज्याने झालं जिभेचे शोधणे पुरं करायचे त्याने सरळ सरळ धंदे करायचे संसाराचे, परमार्थाचे नाही. हा काय हा 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 तर तो नाही येत म्हणे. त्याला अधिकारी जो रत्नेंद्रियाची केला आणखीला रत्नेंद्रियाचा जो आणखीला असणार आहे. आता पोट भरण्याकरता मिष्टान्नच लागतं असं नाही.
फक्त अन्न लागतं, अन्नाने पोट भरतं, अन्नाने पोट भरतं. मोठं महात्म्याचे महाराज वाक्य सत्य फारले नका मनावर घेऊ, पण आता प्रसंग आलाय म्हणून सांगणं माझं कर्तव्य आणि अनुभव आहे. फार मिष्टांना खाऊ घालणं म्हणजे मला तर वाटते दोष करणे, पाप करणे कसा मला त्यांचं तर परस्पर आहे. साधकाला मिष्टांना खाऊ घालणं म्हणजे पाप करणे, कारण त्याच्यामुळं एकतर तो नेहमीपेक्षा जास्त जेवतो. हे तर आपल्याला अनुभव आहे. साधं जेवण असलं आपलं भाकरींना भाजी असली दीड भाकरी झाली कमी जेवायला वेळेवर जाग येते, पचन व्यवस्थित होतं, अभ्यास होतो, भगवंताचं चिंतन होतं. पक्वान असलं तर दीडीला तरी नक्कीच फरक पडतो, डबलीनं जरी नाही मला तरी नक्कीच दीडीला फरक पडतो. एक परिवाराचाच प्रमुख असल्यामुळं ह्या जेवणाची मला चांगली माहिती झालेली आहे. 1 किलो मध्ये किती माणसं जेवतात. सामान साधा जर जेवण असेल तर 1 किलो अन्न शिजवलं की 3 माणसं चांगले पोटभर आपली वारकरी शेतकरी माणसं 1 किलो मध्ये 3 माणसं जेवतात. पण जर पक्वान्न करायचं असेल तर आणि त्यात नेहमी खाणारी मंडळी असतील, आपली मंडळी जर असेल तर 10 माणसाला 5 किलो श्रीखंड आणावं लागतो, बाकीचं वेगळं. वजन तर तेवढंच आहे ना, अर्धा किलो नुसता काय लागतो श्रीखंड लागतो. मग सगळं मिळून जरी बाकीचं अर्धा किलो म्हणलं तर 1 किलो 3, 1 किलो 1. तुम्ही सामान्य समजू नका. जर फक्त हिशोब केला तर बासुंदी, श्रीखंड, गुलाबजामू अशा प्रकारचे जर पंक्ती करायच्या असतील तर नुसत्या या पक्वान्नालाच मानशी 30 ते 40 रुपये लागतात. म्हणजे त्याची पोळी भाजी वगैरे दुसरं काहीच नाही करायचं, तर नुसतं तेवढं करायचं म्हणलं की एक माणूस 80 रुपये किलो काय, 100-120 रुपये किलो गुलाबजामुन, 120 रुपये आणि 100 रुपये चक्का, 100 रुपये चक्का आणि बासुंदी 110 रुपये. चक्का जर अर्धा किलो खाल्ला 100 रुपये किलो म्हणतात. म्हणजे काय झाले, किती झाले, 50 रुपये झाले माणसं. ते ठीक आहे, पैसे तर जाऊ द्या, पैसे आम्ही खर्च तुमच्या काय बापात चाललं, तुम्ही काय एवढे करता काय का तुमच्याच बापाचे करता, आपल्या बापाजवळ नाही आमच्या बापाने काही करून ठेवलं काही कसं पण ना जर तो एरवी साधं जेवण करून दुपारी थोडा पडला तर अर्ध्या तासात उठतो आणि मग चिंतन करतो. पण जर पक्वान्न खाऊन पडला ना उठत नाही, त्याला 5-6 वाजता उठवावं ना. आणि मग मधला काळ त्याचा भगवत चिंतना वाचून जो गेला त्याचा जो दोष झाला हा खाऊ घालणारा तर लागत नसावा, हे चांगले लागू नये. खाणारा लागावा, खाणाराने विचाराने खावं, पण त्याचा परमार्थ निश्चितच बुडतो, याच्यात काहीच काय नाही संशय, काहीच संशय नाही. आता आपण दिलेलं त्याला महत्व, पक्वान्नाला खाऊ घालावं, संतांना खाऊ घाला, चांगले 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 बरोबर चांगले. साधक जर असेल, भगवत चिंतन करणारा जर असेल आणि त्याचं चिंतन जर त्याच्यामुळे बुडत असेल तर निश्चितच ते स्वागतार्ह नाहीये. इंद्रिय रुची सारखी करण्याची पाकणी की भगवंताला अर्पण न करणारा गणपती हे भगवंताला अर्पण केलं जातं देवाला दाखवतात. आपला विषय हा चाललेला होता की भूक निवारण होण्याकरता मिष्टान्नच पाहिजे असं नाही, मिष्टान्नाने होते भूक निवारण. पण मग फक्त भुकेतून दुःख मिष्टान्न घालवतो, जन्म मरणाचं दुःख मिष्टान्न घालवू शकत नाही. जन्म मरणाचं दुःख घालवण्याकरता मिष्टान्न नाही खावं लागत, संतांची वचनं खावी लागतात. तुका म्हणे शेष येईन आवडी, शेळीन आवडी, आवडी सेवन करेन त्या शेषाचं. तिथं शेष शब्दाचा अर्थ त्याच्या ताटातलं खाणं नाही, वचनाला मोडी बोलिले, जे ते बोलिले
जे ते बोलिले ते काय बोलिले, ते बोलिले 23 अरब बेटी निरंतर. ते काय बोलिले विठले हे चित्त, ते काय बोलिले बदोपदी विठ्ठल वाचा, ते काय बोलिले बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, ते काय बोलिले द्रव्याचा तो आणि घरी तो विटाळ, ते काय बोलिले ते बोलिले ते शरीर. तेव्हा त्याने जे सांगितलेलं आहे त्याचं मी काय करेन, सेवन करेन अर्थात ते खाईन, त्याप्रमाणे अनुष्ठान करेन म्हणजे सेवन करेन. आणि त्यांचं वचन सेवन केल्यानंतर जन्म मरणाचं काय होत आहे, दुःख जातंय. कसं जात, संतांचं वचन सेवन करण्याचा आणि दुःख जाण्याचा कार्यकारण भाव संबंध काय, जन्म मरणाचं दुःख जाण्याचा कार्यकारण भाव संबंध काय, ही शंका पुन्हा तशीच राहिलेली आहे. आज संपवायची इच्छा होती, नाही संपला, चला उद्या एकादशी उद्या परत चिंता श्री नामदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.